गवार आणि वाटाणा यापासून ही भन्नाट रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल. रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, अगदी झटपट होणारी आहे आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे. बरं, ही रेसिपी एवढी छान होते ना, अगदी सहज कराल आणि सगळ्यांना खूप जास्त आवडेल. या रेसिपीसाठी आपल्याला पहा, 1 वाटी इथे गवार घेतलेली आहे मी, छान निवडून घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा पावशर ही गवार आहे. तर आता आपण ही छान अशी धुवून घेऊया. सगळ्यात आधी तुम्ही गवार धुवून त्यानंतर न निवडून घेतलीत तरी चालेल. इथे आता मी निवडल्यानंतरच अशा पद्धतीने धुवून घेतलेली आहे. मी इथे ही एकाच पाण्याने आता गवार धुवून घेते आहे. आणि मी अर्धा वाटी वाटाणे घेतलेले आहेत. लहान वाटीने अर्धा वाटी वाटाणे घेतलेत. वाटाणे धुवून घ्यायची गरज नाही आहे आपल्याला. तर पहा, गवार मी धुवून ठेवलेली आहे आणि इथे आता एका कढईमध्ये शेंगदाणे घातलेत. या वाटीने सपाट वाटी असे शेंगदाणे मी घालून घेतलेत. आता शेंगदाणे छान डाग पडेपर्यंत आपण भाजून घेऊया. ही रेसिपी आहे ना, करायला जेवढी सोपी आहे ना, खायला खरं सांगते तेवढीच रुचकर लागते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही ही रेसिपी कराल. तर पहा, शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत. मस्त असे डाग पडेपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना गॅस मोठा करू नका, छान बारीक गॅसवरच शेंगदाणे भाजून घ्या, म्हणजे मग ते खायलासुद्धा छान लागतात. आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये आधी काढून घेऊया. तर पहा, इथे मी संपूर्ण शेंगदाणे असे प्लेटमध्ये काढून घेते आहे. बरं, ही रेसिपी आहे ना, मी 3 जणांसाठी करते आहे. तुम्ही किती जणांसाठी करताय त्यानुसार तुम्ही भाज्यांचं आणि प्रत्येक साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. आता इथे जवळपास 8-10 मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला कसं आवडतं आहे ना, त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता. भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि छोटा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आत्तासुद्धा गॅस अगदी बारीक आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे तीनही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. पहा, मिरचीला छान असे डाग पडलेले आहेत आणि लसूणसुद्धा छान भाजला गेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. हा पदार्थ थोडा झणझणीत केला ना की खायला जास्त छान लागतो, पण तरीही तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता त्याच सेम कढईमध्ये ना, इथे मी गवार घालून घेतलेली आहे. पहा, गवार घातली की लगेचच आपल्याला यामध्ये वाटाणे घालून घ्यायचे. तर पहा, मी इथे एक छोटी वाटी असे अर्धा वाटी वाटाणे घेतलेले आहेत. तुम्ही किती प्रमाणात करताय ना हा पदार्थ, त्यानुसार तुम्हाला इथे वाटाण्यांचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करायचं आहे. आपल्याला गवार थोडी जास्त घ्यायची आहे आणि वाटाणे थोडे कमी घ्यायचे. तुम्ही समप्रमाणात घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, इथे मी आता बारीक गॅसवरच हे छान असं डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे. आता गवार आणि वाटाणे भाजायला ना थोडासा वेळ लागू शकतो, त्यामुळे आपण साईड बाय साईड दुसरी कामं करून घ्यायची आहेत. म्हणजेच आता आपलं हे भाजून होते तोपर्यंत आपण जे हे सगळं भाजून घेतलं होतं ना, शेंगदाणे, मिरची, लसूण, ते वाटून घेऊया. तर पहा, मी इथे खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेणार आहे. सगळ्यात आधी आपण शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे सेपरेट ठेचून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग त्यानंतर आपल्याला मिरची ठेचायची आहे. तर पहा, शेंगदाणे आहेत ना, मी खूप जास्त असे बारीक नाही करणार आहे, थोडे असे दाणेदारच ठेवणार आहे, कारण त्यामुळे ना आपला जो होणारा पदार्थ आहे तो जास्त रुचकर होतो. तर पहा, असे मी इथे या पद्धतीने शेंगदाणे छान असे बारीक ठेचून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, खूप असे मोठे मोठे नाही आहेत आणि अगदीच बारीकसुद्धा नाही आहे. या पद्धतीने शेंगदाणे आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायचे. खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ मोडवरती तुम्ही हे शेंगदाणे फिरवून घेऊ शकता. पण शेंगदाणे आणि मिरची, लसूण, अद्रक हे सेपरेट करायचं. शेंगदाणे आणि मिरची एकत्र आपल्याला ठेचायची नाही आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे ठेचून घेतले आणि त्यानंतर मग मिरची, लसूण आणि अद्रक यामध्ये आपण ठेचून घेऊया. अद्रक थोडंसं असं कट करून घालते, म्हणजे ते लवकर ठेचलं जाईल आणि छान बारीकसुद्धा होईल. तर पहा, मिरची ठेचतानासुद्धा सगळ्यात महत्त्वाची टिप, आपल्याला मिरची खूप अशी फाईन बारीक करायची नाही आहे. थोडीशी अशी मोठी मोठीच मिरची आणि लसूण ठेवायचं आहे. जर तुम्ही मिक्सरला फिरवत असाल तर मिरची ना अशी कट करून घाला, मधनं कट करून, आणि ऑन ऑफ मोडवरती फक्त एकदा दोनदाच फिरवून घ्या. तर पहा, इथे आपली मिरची, लसूण आणि अद्रकसुद्धा छान असा ठेचून तयार झालेला आहे. आता आपण हे ह्याच्यातनं काढून घेऊया. तुम्हाला मी दाखवते. पहा, मस्त असं दरदरीत हे ठेचलं गेलेलं आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला ही मिरची हवी आहे. तर आता इथे आपले पहा, गवार आणि वाटाणेसुद्धा जवळपास भाजत आलेले आहेत. अगदी बारीक गॅसवरती आहे ना, छान असे भाजून घ्यायचे डाग पडेपर्यंत. आता हे भाजत असतानाच ना गवार आणि वाटाणा बऱ्यापैकी शिजला जातो. म्हणजे गवार आहे ना कमीत कमी 60 ते 70% इथे शिजलेली आहे. आता
तर पहा, हे छान असं भाजून झालं की यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा 1 मिनिटभर फक्त याच्यासोबत आता भाजून घ्यायची. कोथिंबीर एकदम सुरुवातीला घालू नका, नाहीतर मग तिचा हिरवा रंग निघून जाईल आणि थोडीशी काळपट होईल. त्यामुळे गवार जरा भाजत आली ना की त्यानंतरच मग कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे. आता पहा, कोथिंबीरसुद्धा आपली हलकीशी मऊ झालेली आहे. त्याच खलबत्त्याच्या सेम भांड्यामध्ये आपण आता हे सर्व काढून घेऊया. आता पहा, खलबत्त्याचं भांडं लहान आहे तर सर्व हे एकदम एकत्रित नाही बसणार आहे, त्यामुळे मी 2 स्टेजमध्ये हे नंतर वाटून घेते. तुम्हाला मी दाखवणार आहे कसं आपल्याला ते ठेचून घ्यायचं आहे ते. त्यापूर्वी आता ह्या कढईमध्ये ना आपण 2 पळ्या तेल घालून घेऊया आणि मग मोहरी घालायची आपल्याला. 1 मोठा चमचा मोहरी घालूया. सोबतच जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान अशी फुलून द्यायची. तर पहा, इथे मी आता जिरं घालून घेते आणि मग आता जिरं आणि मोहरी छान फुलली गेली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतरनं आपण 1 मीडियम साईजचा कांदा इथे कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. कांदा मी चौकोनी फोडींमध्ये असा कट केला आहे. अगदीच बारीकही कट नाही केला आहे आणि खूप असा मोठाही नाही, असा मीडियम असा कट करून घ्यायचा. आता मीडियम फ्लेमवरती आपण कांदा परतून घेऊया आणि कांदा परततोय ना तोपर्यंत आपण जे आपण आता भाजून घेतलेला वाटाणा होता आणि गवार होती ती आपण ठेचून घेऊया. असं स्टेप बाय स्टेप केलं ना तर तुमचाही वेळ वाचेल आणि मग पटापट आपली कामं आटपली जातात. तर पहा, इथे मी आता गवार आणि वाटाणा असा ठेचून घेणार आहे. अर्धी गवार आणि वाटाणा मी आत्ता टाकला आहे खलबत्त्यामध्ये, मग नंतरनं हा पुढचा आपण ठेचून घेऊया. असं केल्यामुळे काय होईल, हा छान असा ठेचलासुद्धा जाईल आणि मग जर तुम्ही खूप जास्त एकत्रित घातली ना सगळी गवार वगैरे तर मग लवकर ठेचलं जाणार नाही, लवकर बारीक होणार नाही. त्यामुळे 2 स्टेजमध्ये करून घ्या. आणि जर तुमच्याकडे खलबत्ता नाही आहे तर हे सुद्धा तुम्ही ना चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवर फिरवून घेऊ शकता. पण लक्षात घ्या, मिक्सरमध्ये करताना पटकन बारीक होऊ शकतं. वाटाणे तुम्ही फक्त असे मॅश करून घेतलेत प्लेटमध्ये तरी चालेल आणि मग गवार फक्त ऑन ऑफ मोडवरती फिरवून घ्या. जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये हा पदार्थ करायचा नसेल तर तुम्ही सेपरेट वाटाणे भाजा. वाटाणे फक्त मॅश केले की ते लगेच मॅश होतात आणि गवार सेपरेट भाजा, मग ती मिक्सरला ऑन ऑफ मोडवर फिरवून घ्या. तर पहा, इथे छान असं हे ठेचून झालेलं आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर आपण असं खूप बारीक ठेचलेलं नाही आहे. गवार अशी बऱ्यापैकी त्यामध्ये अशी अर्धी अर्धी दिसते आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे ठेचून घ्यायचे. आता गवार खुडताना सुद्धा तुम्ही हवं तर यापेक्षाही बारीक खुडू शकता, म्हणजे मग ठेचायला सोपं जाईल तुम्हाला, म्हणजे ती लवकर बारीक होईल ठेचताना. तर गवार निवडताना आहे ना यापेक्षा बारीक बारीक अशी खुडून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. आता मी ह्या खलबत्त्याच्या भांड्यामध्ये ही गवार घालून घेते परत आणि हे सुद्धा जे राहिलेलं मिश्रण आहे हे ठेचून घेते. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. नवीन असाल, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड करत असते, त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवत जा. तर पहा, इथे मी हे छान असं ठेचून घेतलेलं आहे. आता संपूर्ण व्यवस्थित असं ठेचलं गेलेलं आहे. तर चला, आपला तोपर्यंत कांदासुद्धा छान परतलेला आहे. पहा, मध्ये मध्ये ना कांदा हलवायचा आहे आपण ते ठेचत असताना सुद्धा. आणि मीडियम फ्लेमवर इथे मी कांदा छान असा परतवून घेतला आहे. आता यामध्ये जे आपण मिरची, लसूण आणि अद्रक ठेचून ठेवलं होतं ना ती घालून घ्यायची आधी. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे अर्ध्या टोमॅटोचा वापर करू शकता. कांदा परतल्यावर आधी टोमॅटो घाला, पण मी टोमॅटो वापरलेला नाही आहे, पण तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. तर पहा, मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही मिरची परत परतवून घेऊया. आपण सुरुवातीला मिरची लसूण भाजून घेतले, त्यामुळे खूप जास्त वेळ परतत बसायची गरज नाही आहे. आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे. आता या स्टेजला तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी धना पावडरसुद्धा घालू शकता. आपण हा कांदा छान असा हळदीमध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरनं जी गवार आणि वाटाणा ठेचून ठेवला होता ना तो घालून घेऊया. तर पहा, इथे मी ते घालून घेतले. गवार थोडी अशी मोठी मोठी ठेवायची आहे, खूप जास्त बारीक करायची नाही आहे, म्हणजे मग ती खायला छान लागते. तर पहा, आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि मग सर्व हे एकजीव करून घेते. आता आपण सुरुवातीलाच वाटाणा आणि गवार बऱ्यापैकी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे आत्ता त्याला शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे. आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून फक्त 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 2-3 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर ना मग पुढची स्टेप करायची आहे आपल्याला. तुम्ही यापूर्वी या पद्धतीने कधी गवार आणि वाटाण्याचा ठेचा केला होता का, किंवा कधी खाल्ला आहे का, ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. कारण ही रेसिपी मी यापूर्वी कधी खाल्ली नव्हती, पाहिली नव्हती. आज मला अचानक सुचलं म्हणून मी केलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.
पहा मी इथे जवळपास 2-3 मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आपली गवार आता बऱ्यापैकी अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. आता हे सर्व छान एकजीव करून घेते. गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि कढई ही जाड आहे त्यामुळे मग खाली लागलेली नाही आहे. पण जर तुमची कढई पातळ असेल ना तर खाली ही गवार लागू शकते. जर कढई पातळ असेल तर तुम्ही 2-3 चमचे पाणी घालू शकता यामध्ये झाकण ठेवण्यापूर्वी. आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे जो आपण करून ठेवला होता. हे सर्व मिक्स करून घेतलं आणि पुन्हा फक्त 1 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे. जर कढई पातळ असेल तर नक्की यामध्ये थोडंसं पाणी घाला, नाहीतर मग पटकनी ही भाजी आपली खाली लागू शकते, हा ठेचा खाली लागू शकतो. तर पहा इथे आता मस्त असा हा ठेचा तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. खायला खूप जास्त छान लागतो, भाकरीसोबत अप्रतिम होतो. थोडा तिखट करायचा म्हणजे खरंच हा खायला आहे ना रुचकर लागतो असा. वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. टिफिनसाठी उत्तम रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.